गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विठ्ठलवाडी परिसरात हरिओम साई कृपा सोसायटी चाळ क्रमांक 5 रूम नंबर 8 विश्वास ढाबाजवळ येथील रहिवासी श्री अशोक वाघमारे यांच्या राहत्या घराची मागील भिंत शुक्रवारी मध्यरात्री 12:30 वाजल्याच्या सुमारास कोसळून दुर्घटना घडली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन कुटुंबाचे आर्थिक नुकसान झाले। या दुर्घटनेची माहिती मिळताच आमदार सौ सुलभाताई गणपत गायकवाड यांच्या सहकार्याने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीची पाहणी करून मदत कार्य सुरू केलं। संकटाच्या क्षणी वाघमारे कुटुंबाला धीर देत आवश्यक त्या सर्व मदतीचे आश्वासनही देण्यात आले। तसेच महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून शासनाकडून नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात आली। यावेळी आमदार सौ सुलभाताई गणपत गायकवाड, नगरसेविका पूजा गायकवाड तसेच माजी नगरसेवक मनोज राय यांच्या वतीने घराच्या दुरुस्तीसाठी तात्काळ आर्थिक मदत देण्यात आली। संकटग्रस्त कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवण्यात आले। या प्रसंगी मनोज माळी, महानगरपालिकेचे प्रभाग सहाय्यक आयुक्त उमेश यमगर, अधीक्षक नितीन चौधरी, लिपिक जयेश काळन तसेच महानगरपालिकेचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। नैसर्गिक आपत्तीच्या काळात नागरिकांना तातडीने मदत मिळावी आणि कोणतेही कुटुंब संकटात एकटं पडू नये यासाठी आमदार सौ सुलभाताई गणपत गायकवाड सातत्याने प्रशासनाशी समन्वय साधून आवश्यक ती मदत उपलब्ध करून देत असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितलं। पावसाने भिजत होती ना सगळे, तर मागच्या घराचं काम चालू होतं ना, तर त्यांचं काम जेव्हा चालू होतं ना, तर सिमेंट वगैरे सगळं पडलं होतं त्यांचं आमच्या पत्र्यावरती। तर ते कसं पत्र्यावरती खड्डा पडता, तर ते पाणी आलं, पाणी पडून पडून भिंत वल्ली झाली। मग ते काल जास्त जोराचा पाऊस वगैरे होता, 12:30च्या दरम्यान पूर्ण भिंतच पडून गेली। नाही काय आहे नाही, अजून काय बघितलं नाही आम्ही, बघू आता काय करायचं। हो सांगतो। नमस्कार, माझं नाव खुशबू अशोक वाघमारे, हे माझे मिस्टर आहेत अशोक लक्ष्मण वाघमारे। हे आमचं घर आहे। काल रात्री 12:30-1च्या दरम्यानमध्ये खूप जोराचा पाऊस होता, तर त्यामध्ये आमचं घर कोसळलं आणि म्हणजे सगळं पडून गेलेलं आहे। आमच्या चाळीचं नाव आहे साई कृपा सोसायटी, चाळ नंबर 5 आहे, रूम नंबर 8 आहे। नमस्कार, हम लोग सुबह आए, सरगम गली में हमारे इधर एक रूम गिर गया है। माननीय आमदार साहब का फोन आया था सुबह तारीख 16 तारीख का, और हम लोग इसके लिए देखने को आए। पता चला कि पूरा रूम पीछे से गिर गया है। तो 2 दिन से जो बारिश और तूफानी हवा थी, उसकी वजह से नीचे का जो उनका फाउंडेशन था, फाउंडेशन पूरा बैठ गया है। तो बैठने की वजह से पीछे का रूम आगे से ठीक है, पीछे का पूरा रूम गिर गया है। अभी हम लोग दोनों नगर सेवक उनको कुछ ना, हम फुल का पाकली अपनी तरफ से हेल्प कर रहे हैं, और 2 नगर सेवक हैं उनको भी हम लोग फोन कर रहे हैं। अभी हमारे पैनल में अभी 4 नगर सेवक हैं। इसके लिए हमको तकलीफ नहीं है। कोई भी गोर गरीब का रूम गिरता है, कुछ होता है, तो 4 नगर सेवक मिलके थोड़ा थोड़ा सहयोग करेंगे। तो बोलते हैं ना कि एक बेकाला सहयोग करो होगे होंगे से श्रीमंत। तो 4 नगर सेवक के चारों मिल करके जितना हो सकता है हम लोग इनका घर बनाने की कोशिश करते हैं। और अपने वार्ड के अधिकारी अमगर साहब, जो पहली बार हम लोग को ऐसे अधिकारी मिले हैं कि जो रात दिन किधर भी तकलीफ होता है हम लोगों से पहले उधर आ जाते हैं। तो उन्होंने भी पूरा बारिश का पूरा पंचनामा करवा के लिया है, और ये भी गवर्नमेंट को, सरकार को भेज रहे हैं, आपको भेज रहे हैं तहसीलदार साहब को। वहाँ से भी जितना सहयोग होगा हम लोग दिलाने की कोशिश कर रहे हैं। माननीय आमदार साहब का फोन आया था, और उनके भी लोग हैं, हम लोग उनके ही सब है, सब लोग आए हैं। जो हो सकता है हम लोग सहयोग करके इनका घर बनाने की कोशिश कर रहे हैं। शैलेश जोशी सह आयुष बराई, जनशक्ती कल्याण।